तिकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामसभेत 2 दिवसांपूर्वी मढी यात्रेमध्ये येणाऱ्या मुस्लिम व्यापाऱ्यांना जागाबंदी घातली आहे असा ठराव घेतला होता। त्यानंतर आता राज्यभरात खळबळ उडाली असून विविध संघटना पक्ष यांच्याकडून या संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया समोर येतात। विशेष म्हणजे गावातील काही नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्यांना हा ठराव झाल्याचं माहितीच नव्हतं अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। तर मढी गावातील ग्रामस्थ व्यापारी पाथर्डी तालुक्यातील राजकीय नेत्यांशी संवाद साधला। आमचे प्रतिनिधी संतोष आवारे यांनी पाहुयात। प्राथमिकतेची ग्राम सभेच्या वर्तनाची पाहणी केली असता त्याच्यामध्ये मुस्लिम हा शब्द आणि या समाजाला व्यवसाय करण्यास असं दिसून आलेलं आहे। या बाबतीत तात्काळ तिथले ग्रामपंचायत अधिकारी यांना कारण दाखवा नोटीस दिलेली आहे आणि त्यांचा खुलासा 24 तासाच्या आत आपण मागवलेला आहे। चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही। पूर्ण चौकशी झाल्यानंतर आणि अभिलेखाची पाहणी करून संपूर्ण चौकशी अहवाल जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्याकडे सादर करण्यात येईल। जमिनी आमच्याच आहेत, हे देवाची जमीन हे आमचीच आहे हा त्यांनी दावा केलेला आहे आणि म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे। त्यांनीच आम्हाला प्रवृत्त केलं हा निर्णय घ्यायला गावकऱ्यांना। त्यांची जागा नाही, ती कानिपनाथ देवस्थानची जागा आहे। कानिपनाथ देवस्थानच्या जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 8000 एकर जागा आहे, पैकी पाथर्डी तालुक्यातच मध्ये जवळजवळ 1000 एकर जमिनीवर त्यांचं अतिक्रमण आहे। वक्फ बोर्डाच्या माध्यमातून त्यांनी आपापल्या नावावर करून घेतलेल्या जागा आहेत। मढीमध्ये आजही 7/12 कान्होबा उर्फ कानिपनाथ देवाच्या नावाने निघतो, ही सत्य परिस्थिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।